आपल्या किचन टिप्स रोजच्या जीवनामध्ये खूप उपयोगी पडणाऱ्या असतात. तर अशाच आज आपण 30 किचन टिप्स पाहणार आहोत. स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट टिप्स आहेत. त्याच्यासाठी सगळ्याच टिप्स पहा, खूप उपयोगी या टिप्स आहेत. टिप्स नंबर 1, पालकच्या भाजीमध्ये लिंबू टाकून खाल्ले तर बद्धकोष्ठता दूर होते. टिप्स नंबर 2, पुरी भाजी किंवा कोणताही पदार्थ करण्यापूर्वी तेल चांगले गरम करूनच मग त्यात तो पदार्थ सोडावा. तेल चांगले गरम नसेल तर तो पदार्थ खूप तेल धरतो. टिप्स नंबर 3, पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीमध्ये चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते, कटही चांगला येतो आणि चवीलाही छान लागते. टिप्स नंबर 4, ब्लॅक टी बनवताना म्हणजेच कोरा चहा बनवताना चहामध्ये खायच्या लिंबाची काही पानं चहामध्ये टाका. त्याने चहा स्वादिष्ट बनतो आणि अगदी मस्त चवीलाही छान लागतो. टिप्स नंबर 5, किचन ओटा पुसल्यानंतर कपड्यांचा कुबट वास येतो. अशा वेळेस ते कपडे गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि निरमा पावडर टाकून काही मिनिटे भिजत ठेवा. नंतर ते कपडे धुवून टाका. लिंबामुळे कपड्याचा खराब वास कमी होतो. टिप्स नंबर 6, शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमूटभर हिंग टाका, त्यामुळे भात बाधत नाही. टिप्स नंबर 7, लोणी करताना त्यात 1 मिठाचा खडा टाका, तूप कणीदार होते. टिप्स नंबर 8, थंडीच्या दिवसामध्ये इडलीचे पीठ चांगलं भिजण्यासाठी थोडंसं पाणी गरम करून पीठ बारीक करताना टाका, पीठ चांगले आंबले जाईल. टिप्स नंबर 9, कोबी शिजवताना त्यामध्ये विनेगर किंवा लिंबाचे 2 ते 3 थेंब टाका, कोबी चवदार लागेल. टिप्स नंबर 10, नुसती चपाती बनवण्यासाठी चपातीची कणिक मळून 10 ते 15 मिनिटे मुरू द्यावी आणि नंतर चपाती बनवावी. यामुळे चपाती मऊ बनते आणि खायलाही खूप छान लागते. टिप्स नंबर 11, स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावे. किचन ओटा शेगडी नीट व्यवस्थित स्वच्छ करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा कीटक होणार नाहीत. टिप्स नंबर 12, दुधावर जाड साय हवी असेल तर दुधाच्या भांड्यावर पांढरा कपडा बांधून दुधाचे भांडे फ्रीजमध्ये ठेवावे, खूप छान साय दुधावर येते. टिप नंबर 13, पुरी कमी तेलकट व्हावी, पुरीला रंग छान यावा. पुरी टम्म फुगण्यासाठी पुरीची कणिक मळताना त्यामध्ये 1 चमचा साखर टाकावी. टिप्स नंबर 14, पोळ्याच्या डब्यामध्ये आल्याचे 1 ते 2 काप ठेवावेत, म्हणजे पोळ्या छान राहतात आणि पोळ्यांचा वासही येत नाही. टिप्स नंबर 15, भेंडीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालावा, म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि चवीलाही अगदी टेस्टी होते. टिप्स नंबर 16, कोशिंबीर बनवल्यानंतर लगेच त्यामध्ये मीठ घालू नये, खाण्याच्या वेळी मीठ घालावे, म्हणजे कोशिंबीरीला पाणी सुटत नाही. टिप्स नंबर 17, पनीर तेलात फ्राय करण्यापेक्षा ते थंड पाण्यात बुडवून ठेवावे, म्हणजे ते नरम आणि स्पॉन्जी पण होते. टिप्स नंबर 18, पनीर बनवताना निघालेले पाणी टाकून न देता ते पाणी चपाती किंवा पराठे बनवताना वापरावे. यामुळे चपाती किंवा पराठे जास्त टेस्टी आणि नरम होतात. टिप्स नंबर 19, तळलेले पदार्थातील तेल निथळण्यासाठी न्यूजपेपर वापरण्याऐवजी टिश्यू पेपर वापरावा किंवा कोरा पेपरही वापरू शकतात, कारण न्यूजपेपरला जी शाई असते ती आपल्या शरीरासाठी खूप घातक असते. टिप्स नंबर 20, फोडणी करताना तेल चांगले गरम झाल्यावर जिरे मोहरी टाकावी, म्हणजे फोडणी छान बसते. टिप्स नंबर 21, भजी बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाकावे, यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतात. टिप्स नंबर 22, तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात थोडेसे मीठ टाकावे. टिप्स नंबर 23, भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचे मोहन टाकावे, भजी छान कुरकुरीत होतात. टिप्स नंबर 24, तळलेले तेल पुन्हा पुन्हा कधीही वापरू नये, हे शरीरासाठी खूप अपायकारक असते. टिप्स नंबर 25, भाजीची ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर करावा, भाजीची ग्रेव्ही छान चविष्ट तयार होईल. टिप्स नंबर 26, कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालावी, साखर कॅरमलाइज होऊन ग्रेव्हीचा रंग आणि चव छान येते. टिप्स नंबर 27, मेथीची भाजी बनवताना नेहमी मिरची परतून झाल्यानंतर भाजीतील पाणी पूर्ण निथळू द्या, नंतर परतायला टाका आणि पूर्ण नीट व्यवस्थित परतल्यानंतरच पाणी टाका, त्यामुळे भाजी कडवट होत नाही आणि चवदारही लागते. टिप्स नंबर 28, वरणाला फोडणी देताना सर्व वस्तू टाकून
परतून झाल्यानंतर डाळीचे पाणी पटकन टाकून झाकण ठेवा. वरणामध्ये फोडणीचा वास टिकून राहतो. टिप्स नंबर 19, पनीरची भाजी बनवताना त्यामध्ये पावभाजी मसाला पण टाका, चव छान लागते. टिप्स नंबर 30, भाजी खारट झाली असेल तर मळलेल्या पिठाचा गोळा त्यामध्ये टाका, पीठ मीठ शोषून घेते. तर या अशा आपल्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स होत्या. आपल्याला जर या किचन टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा नवीन आपल्या किचन टिप्स येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. धन्यवाद.